तो शुरू करें। तुम इतने बदल जाओगे, तुम इतना प्यार करोगे, तुम यूं इतना मेरे महबूब शुक्रिया। तो शुरू करें। तुम इतने बदल जाओगे, तुम इतना प्यार करोगे, तुम यूं इतना मेरे महबूब शुक्रिया। आता जो तुम्ही प्रेम पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। असे टोटल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे। जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर स्क्रीनवरती पाहू शकता। आणि आपण व्हिडिओमध्ये जे पण यूज केले ऑल मटेरियल आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। आणि हेच मटेरियल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा देत असतो। जर तुम्ही अजून आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केला तर खाली तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक मिळून जाईल। तर आता सिंपली काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचं जे कॅपकट आहे ते ओपन करायचे। कॅपकट इथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। नाही तर तुमचे जे फोटो असतील इथून सिलेक्ट करून घ्यायचे। जवळपास येथे आपण 30 फोटोचा यूज केलेला आहे। जर तुमच्याकडे कमी असतील तर डबल यूज करा, त्याचाच काही विषय नाही आहे। मी फक्त इथे आपले जेवढे माझ्याकडे आहे फोटो तेवढेच इथे घेतलेले आहेत। जर तुमच्याकडे कमी जास्त असतील तरी घेऊ शकता, 30-40 जेवढे पण असतील तेवढे इथून अशा वेळेस सिलेक्ट करायचे। तर इथं आपण सिलेक्ट करूया, म्हणजे 20 तरी फोटो आपण घेऊया इथे। म्हणजे 30 इथं माझ्याकडे पण जाऊ द्या, आपण 30 इथून सिलेक्ट करूया अशा प्रकारे। तर झालेले आहेत आपले इथून सिलेक्ट। तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण हे सर्व फोटो इथून सिलेक्ट केल्यानंतर सिंपली ॲड करायचे। इथून फोटो ॲड केल्यानंतर इथे एक रेशोचा ऑप्शन आहे, सिंपली त्यावरती क्लिक करायचं। 9.16चा रेशो तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला काय करायचं, सिंपली हे जे फोटो आहेत ना, जर तुमचे नीट नसेल बसले तर 2 बोटाने अशा सेट करू शकता, नीट बसवू शकता तुम्ही। त्याच्यानंतर सिंपली आपल्या पहिल्या इन्व्हिटेचे येते आणि इथे ओव्हरलेज ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं। पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। आणि मटेरियलमध्ये तुम्हाला आहे ना मी एक बीट मावडी दिला आहे, तो तुम्हाला सिंपली इथून ॲड करायचा आहे। तर हा जो बीट मावडी आहे इथे ॲड केल्यानंतर ह्या बीट मावडीवरती क्लिक करायचं। थोडं स्क्रोल करून इथे एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ ऑप्शन आहे, सिंपली त्यावरती क्लिक करायचं आहे। इथून हे झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिंपली ह्या बीट मावडीमध्ये जे आपण बीट दिले ते तुम्ही बघू शकाल की 1 2 3 असे ना 49 बीट आहेत। तर सिंपली तुम्हाला काय करायचं आहे, जेथून ह्या बीटनुसार तुम्हाला जे फोटो आहे तिथून ॲड करायचे। म्हणजे एक बीट बदलली की एक जो आपला पहिला फोटो असेल तेवढाच, जेथून पहिली बीट आहे तेवढी ठेवायची त्याला। त्याच्यानंतर दुसरा जेवढी बीटची साईज आहे तेवढीच दुसरा फोटो इथून ठेवायचा आहे। अशा प्रकारे आपण इथून आपण 49 बीट दिलेले आहेत त्यामध्ये। तर ह्या बीटनुसार तुम्हाला फोटो आपण पण ॲड करून दिले आहेत। म्हणजे आपण काही फोटो इथून डबल पण यूज केलेले आहेत। एकच फोटो 4 वेळा यूज केला आहे, त्याला आपण 4 इफेक्ट सुद्धा दिले आहेत। तर ते सुद्धा इथून तुम्ही करू शकता। बीटमा व्हिडिओमध्ये जसे फोटो आहेत तसे तुम्हाला इथून ॲड करायचे। तर आता कसे ॲड करायचे तुम्हाला, म्हणजे ना ह्या बीटनुसार इथून फोटो कसे सेट करायचे ते तुम्हाला एकदा सांगून देतो। तर हा जो आपला पहिला फोटो आहे ना त्यावरती क्लिक करायचे आणि ह्याची जी बीट आहे ते कुठे म्हणजे चेंज होते बघायची पहिल्या फोटोची। तर इथे तुम्ही बघू शकाल थोडं पुढे आल्यानंतर इथून अशा बीट चेंज होते। तर पहिला आपला फोटो आहे तिथे त्यावरती क्लिक केल्यानंतर ह्याची साईज अशा कमी करायची। दुसरं बघायचं आपल्या कुठे म्हणजे चेंज होते, ही बीट आहे ती। तर इथून आपली दुसरी जी बीट आहे त्याला आपल्या PNG इथून ॲड करायचं। PNG ॲड करण्यासाठी दुसऱ्या बीटपाशी हे जे प्लस चिन्ह आहे त्यावरती क्लिक करायचं आणि जे आपलं PNG असेल हे इथून ॲड करायचं आणि ह्याची साईज बघायची कुठपर्यंत आहे। ओके, इथपर्यंत येते तर त्याच PNG वरती क्लिक करू अशा कमी करायचं। त्याच्यानंतर ह्याची पुढची बीट कुठे चेंज होते बघायचं आपल्याला। तर इथे तुम्ही बघू शकाल की अशा वेळी इथून कमी अशा वेळी ॲड करूया, इथून अशा वेळी कमी करूया। पुन्हा दुसरा फोटो कमी अशा प्रकारे कमी करायचा आहे। तुम्हाला अशा वेळी बीटनुसार इथून ॲड करायचे जसे ते मी सांगतोय तशा प्रकारे। त्याच्यानंतर पुन्हा आपले इफेक्ट द्यायचे। तर अशा वेळी तुम्हाला फोटो आहेत ते कमी करत बीटनुसार ॲड करत शेवटच्या बीटमार्पर्यंत इथून सर्व फोटो इथून ॲड करायचे। तर आता तुम्हाला समजलं असेल बीटनुसार जे फोटो आहेत आपले ते कसे ॲड करायचे ते। तर मी काय करतो, सर्व बीटनुसार फोटो इथून ॲड करून घेतो, त्याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूया। येथे तुम्ही बघू शकाल की आपण सर्व फोटो आहेत ते बीटनुसार इथून ॲड करून घेतले। तुम्ही पण अशा हे जे फोटो आहेत ते सर्व बीटनुसार इथून ॲड करायचे, म्हणजे अशा वेळेला दिसून जातील। आणि हे जे आपण काही ब्लॅक अँड व्हाईट फोटो केले ते तुम्ही बघू शकाल की ते कसे करायचे, सिंपली
जो पण आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट फोटो करायचा आहे तिथे यायचे, त्या फोटोवरती क्लिक करायचं अशा प्रकारे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला थोडं स्क्रोल करू येते एक ॲडजस्टचं ऑप्शन, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं. नाही तर तुम्हाला एक सॅच्युरेशनचं ऑप्शन सिम्पली यामध्ये त्यावरती क्लिक करू, ह्याची जी लेंथ असेल संपूर्ण मायनस करायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. अशा प्रकारे तुम्ही जे फोटो आहेत ते ब्लॅक अँड व्हाईट करू शकता. तर हे झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली हा जो आपला पहिला फोटो आहे तिथे यायचा आहे. तर सिम्पली हा जो पहिला फोटो त्यावरती क्लिक करायचा आणि ॲनिमेशनचं ऑप्शन मिळून जाईल 3 नंबरला, त्यावरती क्लिक करायचं आहे. येथे तुम्हाला कॉम्बोमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला ना इफेक्ट मिळून जाईल डिस्टोर राईट नावाचा. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर त्याच्या पुढचं जो PNG आहे तिथे यायचं, त्या PNG वरती क्लिक करायचं, ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. पुन्हा ते कॉम्बोच्या ऑप्शनवर मध्ये यायचं आहे. यामध्ये आता आपल्या डिस्टोर लेफ्ट नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता हे जे पहिले 2 फोटो आहेत त्यांना आपण इथून इफेक्ट दिलेले आहेत. त्याच्यानंतर ह्याचे पुढचे जे फोटो आहेत त्यांना ते सर्वांना आहे ना आपल्याला म्हणजे 2 फोटो सोडल्यानंतर जे पण त्याच्या पुढचे फोटो आहेत ते आपले ना 12 सेकंदाच्या मागचा जो हा फोटो आहे त्या सर्वांना आपल्याला एकच इफेक्ट द्यायचा आहे. तो म्हणजे कोणता मी सांगतो तुम्हाला. तर सिम्पली हा जो तिसरा फोटो आहे तिथे यायचे, त्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला इनमध्ये थांबायचं आहे. यामध्ये तुम्हाला फेड इनचा जो हा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची जी खालची लेंथ असेल संपूर्ण याची जे पण आपले इथून फोटोला इथून ॲड करणं आहे हे जे इफेक्ट आहेत ते, तर तुम्हाला एकदा कुठपर्यंत हा जो इफेक्ट आहे तो द्यायचा आहे तुम्हाला सांगतो. तिसऱ्या फोटोपासून जे आपले ना ते तुम्ही बघू शकाल की जे आपले 12 सेकंदाच्या मागचं 12 सेकंदाच्या तिथला जो हा फोटो आहे त्याच्या मागचे जे पण फोटो आहेत त्यांना ना फेड इनचा जो हा इफेक्ट आहे इथून अशा वेळेस सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची जी लेंथ असेल खालची संपूर्ण याची अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं आहे, हा जो आपला आहे ना 12 सेकंदाचे तिथला फोटो आहे तिथे यायचे, त्या फोटोवरती क्लिक करायचं आणि ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. या फोटोला आपल्या स्ट्रेच अँड डिस्टोर नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. इथून हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर इथून तुम्हाला प्लेचं ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आहे ना आपल्याला काय करायचं, सिम्पली त्याच्या पुढच्या फोटोपाशी येईल आपण अशा प्रकारे आणि त्याच्या पुढच्या फोटोला प्लॅन नंबर 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा अशा प्रकारे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला प्लॅन नंबर 2चा, पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे आपल्याला आहे ना डिस्टोर लेफ्ट नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आता आहे ना त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. या फोटोला आपल्या ट्रेन 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. आता जसं मी ते इफेक्ट सांगत आहे तुम्ही पण तुमच्या फोटोला इथून एक इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे म्हणजे समजून जाईल कोणत्या फोटोला कोणता इफेक्ट लावायचा आहे ते तुम्हाला येते. तर ह्या फोटोला आपल्या ट्रेन 1 दिल्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे त्याला आपल्याला सिम्पली ना ट्रेन 2चा इफेक्ट द्यायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला आहे ना ट्रेन 3चा जो इफेक्ट आहे तो इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे ते त्याल्यानंतर त्या फोटोला आपल्या ट्रेन 4चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे यायचे, त्या फोटोला आपल्याला सिम्पली बाउन्स 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे त्याला फोटोला आपल्या 3D कार्ड 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला आहे ना डिस्टोर राईटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे यायचे आणि त्या फोटोला आपल्याला आहे ना सिम्पली 3D कार्ड 4चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटोला आपल्याला आहे ना डिस्टोर लेफ्टचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो असेल तिथे यायचे, त्या फोटोपाशी आल्यानंतर आपल्याला येते ना या फोटोला आपल्या प्लॅन नंबर 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला आहे ना प्लॅन नंबर 2चा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो असेल तिथे यायचे, त्या फोटोला आपल्या डिस्टोर लेफ्टचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटोला आपल्याला आहे ना झूम 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे तिथे आल्यानंतर त्या फोटोला आपल्याला आहे ना प्लॅन नंबर 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो असेल त्या फोटोला आपल्याला झूम 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे त्या फोटोला आपल्याला आहे ना सिम्पली प्लॅन नंबर 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. आणि पुन्हा त्याच्या पुढचा फोटो असेल ते त्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि कंबोमध्ये येऊन येतो तुम्हाला डायनामिक सेकचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा त्याच्या पुढचा फोटो असेल तिथे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि कंबोच्या ऑप्शनवरती येऊन या फोटोला आपल्याला आहे ना डिस्टोर लेफ्टचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो असेल तिथे त्या फोटोला आपल्या प्लॅन नंबर 1चा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला प्लॅन नंबर 2चा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो असेल त्याला डिस्टोर राईटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे आल्यानंतर त्या फोटोला आपल्या प्लॅन नंबर 1चा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला प्लॅन नंबर 2चा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो असेल त्याला आपल्या डिस्टोर राईटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. आणि पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे आल्यानंतर त्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर या फोटोला आपल्या डायनामिक सेकचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो असेल तिथे आल्यानंतर त्या फोटोला आपल्याला सिम्पली स्ट्रेच अँड डिस्टोरचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. आणि पुन्हा त्याच्या पुढचा फोटो असेल त्या फोटोला आपल्याला सिम्पली बाउन्स 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे.
त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे आल्यानंतर त्या फोटोला आपल्याला ना झूम 1चा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर हा जो आपला शेवटचा फोटो राहील त्या फोटोला आपल्याला सिम्पली ना स्ट्रेच अँड डिस्टोचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट केल्यानंतर ह्याची जी राईट साईडची लेंथ असेल 0.8 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल, म्हणजे ह्या फोटोला इफेक्ट ॲड होऊन जातील. अजून एक आपल्या इथे इफेक्ट ॲड करायचा पहिल्या फोटोला. तर आता आपल्याला काय करायचं आहे, सर्व इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा यायचं आहे आणि इथून तुम्हाला पहिल्यांदा आल्यानंतर इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला इथे ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला पहिलाच इफेक्ट हॅलो ब्लरचा मिळून जाईल. तो जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे आणि हे जे इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला हा पहिला फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, नाही तर तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.